अखेर 3 दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांसमोर सरपंचाची हत्या व्यवहाराच्या प्रकरणातून झाल्याचा दावा। चौकशीतून सत्य बाहेर येईल, मुंडेंना विश्वास। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर हत्या प्रकरणी न्यायालय आणि एसआयटी मार्फत दुहेरी चौकशी होणार। वाल्मी कराड मागील 4 दिवसांपासून नागपूरमधील एका फार्म हाऊसवर अंबादास दानवेंचा दावा। तर वाल्मीच्या ठिकाणाची माहिती दानवेंनी पोलिसांना द्यावी, मुंडेंची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाणी प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला अटक। आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात, तर शुक्लावर निलंबनाची कारवाई। मुंबईत मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कानउघडणी। एक बिहारी सप्पे भारी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून सज्जड दम। हितेश कुमार कितने पे भारी गिरेगा तू? एक बिहारी सप्पे भारी कितने पे भारी करेगा? खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी। बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले। पोलिसांकडून चौकशी सुरू। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल, संजय राऊतांचा आरोप। तर रेकी प्रकरणी जो कोणी असेल कारवाई होईल, मंत्री उदय सामंतांची ग्वाही। नागपुरात गुंडांची महिला कर्मचाऱ्यावर दादागिरी। किरकोळ कारणावरून पायावर लोटांगण घालत माफी मागण्यास भाग पाडलं। 7 आरोपी ताब्यात। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार। विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदतही जाहीर। नाराजांची नाराजी आता दूर झाली। मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यांना पक्ष संघटनेत संधी मिळेल। विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वेंच्या नाराजीवर शिंदेंचं स्पष्टीकरण।